Attention please. Welcome to Avian International Airport. All passengers arriving for flight Avian 03 are requested to check in and enjoy the celebration. Captain Avian is excited to welcome you on board. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसा एरोप्लेन थीम बर्थडे प्लॅन केला आहे. मी सर्व गोष्टी तुम्हाला अगदी बेसिकपासून सांगणार आहे, सो व्हिडिओ पूर्ण बघा. तर एरोप्लेन थीम असल्यामुळे माझी खूप इच्छा होती की मी असं एक प्लेन बनवावं आणि यासाठी मी बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले, पण मला कुठेच असे सिम्पल राऊंड शेपचे प्लेन दिसले नाही. माझ्या डोक्यामध्ये आयडिया तर होती, पण ते प्रॉपर कसं इम्प्लिमेंट करायचं माझ्याकडे काहीच आयडिया नव्हती. त्यामुळे याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला नाही. या प्लेनमध्ये मी अव्यांची हाय चेअर ठेवली आहे, जेणेकरून त्यात तो बसू शकतो. चेअर यामध्ये ठेवणे अगदी सोपे नव्हते. खूप सारे मेजरमेंट्स करून आम्ही यामध्ये ही चेअर बसवली आहे. हे प्लेन बनवण्यासाठी मला सुमारे 5 ते 6 दिवस लागले. प्लेनला हे पातं लावताना हे प्लेनच्या बॉडीला सारखे घासत होते, म्हणून मग मी एक प्लास्टिकची टोपली या दोघांमध्ये घातली आहे आणि पातं बसवण्यासाठी माझ्याकडे एक पाण्याच्या कॅनचा कॉक होता, तो मी यूज केला आहे. प्लेनला मागची टेल पण बसवणं खूप कठीण जात होते. चिकटपट्टी त्याचं वेट घेतच नव्हती, त्यामुळे मी त्याला अक्षरशः धाग्याने शिवून घेतले आहे. आणि प्लेनला जर कलर केले असते तर त्याला फिनिशिंग नसती आली, कारण खाली माझे जे कार्डबोर्ड होते ते अगदी अनइव्हन होते. म्हणून मग मी एक छान फिनिशिंग यावी म्हणून मी त्याला कागद लावला आहे. प्लेनचा जो समोरचा फॅन आहे त्याला पण मी कागद लावला आहे. प्लेनचे जे पाते आहेत त्यांना मी कलर केले आहे. पात्यांच्या एजला मी प्रॉपर मास्किंग टेप लावून त्याला मी कलर दिला आहे. तर आता प्लेन ऑलमोस्ट रेडी आहे. याला फक्त थोडीफार कलरिंग आणि नाव टाकायचं बाकी आहे. तर तुम्ही इथं बघू शकतात, मी प्लेनवरती नाव टाकलं आहे. फ्लाईटचं नाव आहे अव्यान 03. थर्ड बर्थडे असल्यामुळे मी 3 लिहिलं आहे. त्यानंतर मला बनवायचं होतं इन्व्हिटेशन कार्ड आणि ते मला असं बोर्डिंग पाससारखं बनवायचं होतं. त्यासाठी मी पिंटरेस्टवरून काही रेफरन्स घेतली आणि ChatGPT आणि Google जेमिनीचा वापर करून मी असे इन्व्हिटेशन कार्ड बनवले. कार्डवरती जो अव्यांचा फोटो आहे तो पण मी AI यूज करून बनवला आहे आणि AIनी माझ्या इमॅजिनेशनपेक्षा पण मला खूप छान इन्व्हिटेशन कार्ड बनवून दिले. त्यानंतर मला वेब चेक इनची एक लिंक बनवायची होती. तिला मी कोडपेन ही साईट यूज करून बनवली आहे. लिंक ओपन करताच असं एक पेज येते, त्यामध्ये मी असं चेक इनचं बटनसुद्धा बनवले आहे आणि ते बटन क्लिक केल्यानंतर हे सेकंड पेज येते. त्यावरती बोर्डिंग कन्फर्म्ड असं लिहून येणार. ही लिंक आम्ही बर्थडेच्या 1 दिवस आधी पाठवणार आहे ॲज अ रिमाइंडर. त्यानंतर मला असे इन फ्लाईट स्नॅक्स बनवायचे होते. ही आयडिया पण मी पिंटरेस्टवरूनच घेतली आहे. त्यासाठी मी असा AIचा यूज करून प्रिंट बनवून घेतले आहे. प्रिंट करताना एक सरळ तर एक उलट घेतले आहे, म्हणजे फोल्ड केल्यानंतर दोन्ही पण सरळ दिसणार. तर असे काही मी पॅकेजिंगसाठी बनवले आहे. याच्या मी अशा कलर प्रिंट काढल्या आहेत आणि त्यांना मी असं कट करून घेते आहे. त्यानंतर हे आहेत कपकेक टॉपर. हे पण मी एडिट करून एका पेजवरती हे 7 प्लेन बसवले आहेत आणि त्यांना मी असं कट करून घेणार आहे 1 बाय 1. इथं माझे काही झाले आहेत ते दाखवते. आणि या साईडला आहे केक टॉपर. केक टॉपरसाठी मी ही महागडी प्रिंट काढली आहे. 100 रुपीजला मला ही एक प्रिंट पडली. थोडा जाड कागद आहे आणि यावरती शाईनसुद्धा आहे. तर इथं माझे केकसाठीचे सर्व कटआउट्स रेडी आहेत. आणि हे टॉपर बनवण्यासाठी मी ह्या टूथपिक ऑर्डर केले आहेत. त्यानंतर बर्थडेमध्ये मला एअरपोर्ट लुकसाठी असे काही बोर्ड लावायचे होते, तर ह्या त्याच्या प्रिंटआउट्स आहेत. बॅगेज क्लेमचं प्रिंटआउट मी रिटर्न गिफ्टजवळ लावणार आहे. तर या प्रिंटआउट्सच्या मागे मी कार्डबोर्ड लावला आहे. हे आहे बॅगेज क्लेमसाठी बोर्ड. त्यानंतर इकडे आहे हे अव्यान एअरवेज, वेलकम टू अव्यान एअरवेज, P फॉर पार्टी, अरायवल अँड टर्मिनल 3. हे एंट्री डोअरजवळ लावण्यासाठी मी बनवले आहे.
त्यानंतर इन फ्लाईट स्नॅक्स नंतर मी असं जेट फ्युअल पण प्लॅन केला आहे. त्यासाठी मी अशा जेट फ्युअलच्या प्रिंटआउट्स काढल्या आहेत आणि ह्या प्रिंट्स मी ज्यूसच्या बॉटलला लावणार आहे. ह्या प्रिंटसुद्धा मी AI च्या मदतीने केल्या आहेत. त्यांना आता 1 बाय 1 असं कट करून घेईल. नंतर रिटर्न गिफ्टमध्ये मी चॉकलेटच्या ऐवजी सर्व मुलांना लॉलीपॉप देणार आहे. कारण ही लॉलीपॉपवाली आयडिया मला कधीपासून बनवायची होती. त्यासाठी असं एक रेफरन्स पिक्चर मला मिळाले आणि मग मी सेम तसेच अव्यांचे AI च्या मदतीने बनवले. AI मुळे खरंच खूप गोष्टी इझी झाल्या आहेत. तर असं काही आहे माझं फायनल आउटपुट. बरोबर अव्यांच्या हाताजवळ मी एक होल केला आहे आणि त्यामधून लॉलीपॉप घातला आहे. आणि लॉलीपॉप स्ट्रेट राहावा यासाठी मी मागच्या साईडने एक चिकटपट्टी लावली आहे. त्यानंतर रिटर्न गिफ्टमध्ये मला सर्वांसाठी अशी एक थँक्यू नोट टाकायची होती आणि ती पण मी AI थ्रू बनवून घेतली आहे. त्या नोटवरती सुद्धा मी अव्यांचा एक फोटो लावला. सर्व प्रिंट्स बनवताना आपल्याला AI ला 4K क्वालिटीमध्ये सांगायचं असते, तेव्हाच प्रिंट छान येतात. त्यानंतर डेकोरेशनसाठी मी असे हे 2 प्लेन घेतले आहेत. मला पूर्ण हॉलमध्ये बलूनचे क्लाउड्स बनवून त्यामध्ये असे प्लेन ठेवायचे आहेत. त्यासाठी हे 2 मोठे प्लेन मी Amazonवरून ऑर्डर केले आहेत आणि मला हव्या त्या कलर्सचे बलून मी दुकानात जाऊन घेतले आहेत. कारण ऑनलाईन बलूनची क्वालिटी बऱ्याच वेळा खराब येते आणि मला वेळेवरती कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. याच बलूनमध्ये मी काही मोठे बलूनसुद्धा घेतले आहेत 18 इंच. हा 40 रुपीजचा एक बलून पडते मोठा आणि छोटेवाले 4 रुपीजचा एक. त्यानंतर मी मेन डेकोरेशनसाठी अजून ही एक किट घेतली आहे. त्यामध्ये एक प्लेन, 2 स्टार आणि 2 हॅपी बर्थडेचे बलून्स आहेत आणि हे आहेत काही फॉईल कर्टन्स. हे 2 घेतले आहेत मी. त्यानंतर केक डेकोरेशनसाठी हे काही सामान घेतले आहे. त्यामध्ये आहे नंबर 3 ची कॅन्डल, काही ह्यावाल्या कॅन्डल्स घेतल्या आहेत आणि हॅपी बर्थडेचे टॉपर घेतले आहे एक. आणि त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिटर्न गिफ्ट. तर रिटर्न गिफ्टमध्ये मी सर्वांना असे MDFचे प्लेन देणार आहे आणि प्रत्येक प्लेनवरती त्या त्या मुलाचं पर्सनलाइज नाव पण असणार आहे. त्यासोबत त्यामध्ये मी कलर्स आणि ब्रशसुद्धा दिला आहे. सर्वांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी मी अशा थँक्यू नोटच्या बॅग घेतल्या आहेत. त्यामध्ये हे आहे गिफ्ट आणि त्यासोबत ही थँक्यू नोट आणि हे आहे लॉलीपॉप. अशा 2 गोष्टी मी या बॅगमध्ये देते आहे आणि बॅगमध्ये पर्सनलाइज गिफ्ट असल्यामुळे मला प्रत्येक बॅगवरती असे नेमिंग टॅग टाकायचे होते, जेणेकरून देताना मला इझी होईल. आणि बर्थडेसाठी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे बर्थडे केक. तर यावेळेस मी बर्थडे केक स्वतः बनवायचं ठरवलं होतं आणि केकसोबतच मी सर्वांसाठी पेस्ट्रीसुद्धा बनवते आहे. तर हे फुटेज आहे बर्थडेच्या 1 दिवस आधी रात्री मी 11 वाजेपर्यंत हे केक बनवत होती. केकचा कुठलाही क्लास मी केला नाही. मी फक्त केकचे सर्व सामान घेतले आणि यूट्यूबला बघून 2-3 वेळा ट्राय करून बघितले. केक बनवणं जेवढं व्हिडिओमध्ये सोपं वाटतं तेवढं अजिबात नव्हतं. याआधी 2 ते 3 वेळा मी ट्रायल्स आणि एरर केल्यात आणि इथं माझा बर्थडे केक पण बनवून रेडी आहे. राहिलेले डेकोरेशन मी टाईमवरती करणार आहे. आणि आज आहे बर्थडे. सकाळी आम्ही लवकर उठलो, छान अंघोळी केल्या. बर्थडेसाठी माझे सासरे आणि माझे आई-बाबा आलेले होते. आई असल्यामुळे आज मला स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नव्हतं. त्यामुळे सकाळी आम्ही लवकर अंघोळी केल्या आणि अव्यांचे औक्षण केले. त्यानंतर अव्यांनी सर्वांना नमस्कार केला. बर्थडेच्या दिवशी सॅटर्डे होता म्हणून आम्ही हनुमान मंदिरमध्ये प्रसाद घेऊन गेलो. दुपारच्या वेळेला मी, माझे हजबंड, माझी आई आणि माझे सासरे आम्ही चौघांनी मिळून हे छानसे डेकोरेशन केले. सर्व गोष्टी जशा प्लॅन केल्या होत्या तशा होत आहेत हे बघून मी खूप खुश होती. काही जण म्हणतात एवढी मेहनत कशाला घेतेस, बाहेरून गोष्टी करता येतात की. पण खरं सांगू का, ही मेहनत नाही आहे, हा माझा आनंद आहे.
माझ्या बाळासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी करण्याचा आनंद. आणि मला ह्या गोष्टी करायला खूप आवडतात. इकडे अव्यान प्लेनमध्ये बसून तयार आहे. फॅन आहे. हा, याच्यावरती नाव आहे अव्यांचं. वाव, त्याला कलर लावला मम्मानी. बँगलोर एअरपोर्टला घेऊन चल. ओके, पोचला. ओके, थांबला. अव्यांला प्लेनचं खूप वेड आहे. मी जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करते तेव्हा माझ्या साईडला चेअर घेऊन येतो आणि गॅसचे बटन फिरवत म्हणतो, मम्मा मी प्लेन उडवतो. त्याला गॅसचे बटन कॉकपिटच्या बटनसारखे दिसतात आणि म्हणूनच मी बर्थडेची थीम एरोप्लेन ठेवली आहे. आणि हो, या वेलकम बोटबद्दल तुम्हाला सांगायचे राहिले होते. हा बोटसुद्धा मी एआयच्या मदतीने बनवून घेतला आणि याला सिंपल बॅनर प्रिंट केले. इकडे हे दही वड्याचे लाईव्ह काउंटर आहे. इथे या झाडांमध्ये आम्ही ही लाइटिंग टाकली आहे आणि हे सर्व काम माझ्या हस्बंडनी केले आहे आणि त्यांच्या हेल्पला आमचे बाबा लोक होतेच. त्यानंतर इकडे जेवणाचं ऑर्गनाईज केलं आहे. जेवणामध्ये सर्वात आधी वेलकम ड्रिंक म्हणून आम्ही मोहितो ठेवला आहे. नंतर स्टार्टर्समध्ये दहीवडा, व्हेज कटलेट, चीज बॉल, फ्राईज. मेन कोर्समध्ये पनीर बटर मसाला, पुरी, व्हेज बिर्याणी आणि डेझर्टमध्ये मूग दालचा हलवा आणि आईस्क्रीम ठेवला आहे. इकडे सर्वात आधी अव्यांचा फ्रेंड अश्विक आला आहे. या दोघांची खूप मस्त जमते. इकडे पटकन मी माझा लुक तुम्हाला दाखवते. रेड थीम असल्यामुळे मी रेड कलरचा गाऊन घातला आहे आणि आता गेस्ट यायला स्टार्ट झाले आहेत.
तर अशा पद्धतीने केला आम्ही अव्यांचा 3rd बर्थडे आणि अव्यांच्या पुढच्या बर्थडेसाठी मी अशा वेगवेगळ्या थीम करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. आणि तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.